बघा. नाव x इज इक्वल टू अंडर रूट किंवा क्यूब रूट घेऊया चला. ओके, क्यूब रूट ऑफ, मी इथं लिहितो की 1549 ह्या व्हॅल्यूचा क्यूब रूट घ्यायचा आहे आपल्याला, असं समजूया सध्याला. ठीक आहे, यात काय अडचण आहे तुम्हाला? मला असं वाटतं यात काय अडचण असायचं कारण नाही आहे. आता काय होतं माहिती आहे का, विच इज इक्वल टू 1549 क्यूब रूट म्हणजे काय, रेस टू 1/3. रेस टू काय, फिफ्थ रूट असतं तर रेस टू 1/5 असं लिहिलं असतं. एक्स आता लॉग घेतला जर आपण, तर इथं काय होईल, लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू, लॉगच्या प्रॉपर्टीनुसार इंडेक्स जो आहे तो खाली येतो, अँड लॉग ऑफ दिस विल बी 1549. Any doubt regarding this? ठीक है. Okay, so after taking the log, this index term will be the डाऊन, ते खाली येत असते, लॉगची प्रॉपर्टी रेस टू जी असते ना ती खाली येणार, लॉग ऑफ दिस. आता याचा लॉग सांगा बरं काय, लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 1/3 इंटू 3 पॉइंट, इथे पॉईंटने म्हणजे लास्टला असेल, इकडे 4 डिजिट्स, कॅरेक्टरिस्टिक 4 - 1 दॅट विल बी 3, कॅरेक्टरिस्टिक इज 3. 15चा 49 बघा बरं लॉग टेबलमध्ये, चुकून अँटी लॉगमध्ये बघाल, लॉगमध्ये बघा काय 15चा 49 लॉगमध्ये आपण बघूया 15चा 49. ओके, हिअर इट इज द 15, हिअर इट इज द 4, 1875 अँड लास्ट मीन डिफरन्स इज इन द 925. 25 ॲड केलं तर किती होतं ते 1900, 1900. सो हिअर इट इज 1900. 3ने डिरेक्टली डिवाइड होईल, याला डिवाइड करूया. 3ने याला डिवाइड केलं 1.3ने 1ला होतो का नाही, टेक अ 0 ओव्हर देअर, डिरेक्टली 19ला डिवाइड कराल नाही तर. फर्स्ट ऑफ ऑल लुक ॲट द टर्म 1, इट इज नॉट डिवाइडिंग, हिअर इट विल बी 0. 3 6 जा 18, 1 is remaining, 3 3 जा 9, 1 is 3 3 जा 9. So here it is log x, therefore x is equal to anti-log of this term. Take an anti-log of this term. Don't look at this term first of all, point चे इकडे काही बघू नका. 0633, 0633 काय येतोय 3, तिकडे 3 मध्ये 1 आहे, 1157, 1157. बाय डिफॉल्ट इथे पॉइंट इंटू 10 रेस टू, हिअर इट इज 1, 10 रेस टू 1, 10 ने याला मल्टिप्लाय केलं तर 11.57, एक डिजिट आपण राईटला शिफ्ट केला. सो मला सांगा क्यूब रूट असं निघालं असतं का इतर वेळेला, निघतं का नाही, आपण लॉगच्या हेल्पने फाइंड आउट केलं त्याला, यात काय अडचण आहे तुम्हाला. आता आपण बारचं एक्झाम्पल बघू. ठीक आहे, लक्ष द्या इथे हा सगळ्यांनी. फिफ्थ रूट घेतो 0.007912. x is equal to 0.007912 raised to 1/5. Am I right? Which is equal to, taking log on both sides, this 1/5 will be at down over here, log of 0.007912 like this, 1/5 into, here it is bar 3 point, characteristic bar 3 7912, its log, log काय बघा मॅन्टिसा, 79चा 12 log काय 79चा 1, इकडं 2, 8983, 8983. ओके, आता 5 ने बार 3 ला डिवाइड होतंय का, म्हणजे 3 ला डिवाइड, हे बघा इथं जर 5चा मल्टिपल असता तर डिवाइड होईल ना, तर 5 डिवाइड बाय 5, तिथं 1 आला असता, बार 1 लिहिला असता, तसं होतंय का नाही. मग आपण काय करू, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर, log x is equal to, I am writing this term, -3 plus 0.8983 upon 5. I am writing the term here, -5 plus 2.8983 divided by 5.
मी काय केलं, याला -2 दिला, -2 याला दिल्यावरती इट विल बी -5 आणि इकडे +2 दिला, -2 +2 बॅलन्स झालं. कळलं? असं का केलं? बिकॉज 5चा मल्टिपल 5ने याला डिवाइड होणं गरजेचं आहे. समजतंय? ओके, त्यामुळे त्याला 5च्या मल्टिपलमध्ये आणणं गरजेचं होतं. म्हणून आपण त्याला काय केलं, त्याला -2 दिले, तिकडे +2 दिलेत. तर पुढे बघूया. 5ने याला डिवाइड केलं, -1, 5ने याला होत नाही, 0.5, 0.5, 3 उरले, 35, here it is 4 again, 3, पुढचं ठीक आहे. दिस इज नथिंग बट बार 1.570 नाही लिहायचं आहे तिथे, बार 15796. This is what the log x is. Therefore x is anti-log बार 1.5796. ओके, हा पार्ट असा आला इथे, हा प्लस आला, हा मायनस, सो दिस विल बी बार 1. आणि इथे आपण काय लिहितोय, x इज इक्वल टू, हिअर इट इज द बार 1. सो फर्स्ट ऑफ ऑल इकडे काय बघायचं नाही, 57चा 96, 3798, 3798 into 10 raised to बार 1 means -1. Here it is the point by default. मला फायनली कसं लिहिणार, मायनस असल्यामुळे 0.3798 बिकॉज टर्म इज -1. दिस डेसिमल पॉइंट विल शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट, लेफ्टला तो शिफ्ट होणार. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन. राईट डाऊन दिस बोथ द आन्सर्स ओव्हर हिअर, दिस वन अँड नेक्स्ट वन. चला पटकन लिहून घ्या. आणि इथं लॉगचे जे बेसिक आपण घ्यायला पाहिजे ना, ते एक्झाम्पल घेतलेले आपण आता, हा पार्ट इथे झालाय. ओके.